तर दादाच्या हस्ते आपण सामनाराचा पुरस्कार इथे रोशन दादाच्या शुभ हस्ते देणार आहोत. मालिकावीरासाठी एक आकर्षक शिवलेस. आणि त्याच वेळेला मायरा कडवे, दीपक ठोंबरे यांच्या माध्यमातून एक वृक्ष, आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून चषक आणि ऋतिक स्पोर्ट्स पनवेल यांच्या माध्यमातून शिवलेस. मॅचला आपण सुरुवात करूया, जिथे आपण पाहतोय सिंगल धाव कदाचित बिहाइंड विकेट आली आहे. अक्षय सिंगल आली ना? अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. लगातारच्या 3 विकेट साठी रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट आली आहे. फलंदाज क्रमांक पहिला हसनैन हनीफ कुरेशी मैदानाच्या बाहेर. बिग विकेट, मोठा मासा इकडे गळाला लागलाय. लालच बुरी बला हे मेरे दोस्त असं नेहमी म्हटलं जातं आणि त्या लालचेचा शिकार इकडे मात्र हसनैन ठरलाय. समोर बॉल टाकला, गती होती या बॉल वरती, स्कीड झाला बॉल, बॅटला स्लाइस झाला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू होता, त्याने झेल पकडला. अजून 2 विकेट आल्या तर मग रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अक्षयला. नवीन बॅटर श्री मैदानावरती येतोय. हसनैन परतलाय. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आज ॲज अ आयकॉन अक्षय नवी मुंबईमध्ये जरूर होता, परंतु गावच्या अस्मितेसाठी आणि त्याच वेळेला गावचं क्रिकेट खेळण्यासाठी तो मैदानावरती कदाचित थांबलाय असं म्हणावं लागेल. नवी मुंबई परिसरामध्ये जुहू या गावामध्ये आपण पाहतोय, जे वाशीमध्ये एक जुहू गाव आहे, तिथे स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन अक्षय होता, परंतु गावाची स्पर्धा, गावच्या टीमसाठी तो आज इथे उपलब्ध राहिला. अक्षय यावेळी चेंडू हवेत ठोकला. जयेश लट याच्या बॅटमधून मॅग्निफिसंट स्ट्रोक येतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. सिक्सर आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती पोहोचली आहे. लगातारच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार आले तर 4000 रुपयाचं पारितोषिक तिथे दिलं जाईल. त्या बॅटरला 2 आलेत. अक्षय वरती आक्रमण. लगातारच्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. लगातारच्या 4 बॉल वरती 4 षटकार जर आले तर मग रोहित दादा म्हणजेच रोहित कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून 4000 रुपयाचं पारितोषिक त्या बॅटरला देण्यात येईल. कालचा खेळ अक्षयचा मुंबापुरीमध्ये चांगला राहिला होता. कोलगेट ग्राउंड वरती बँड्राच्या त्या मैदानावरती धर्मवीर चषकामध्ये आपण अक्षयला खेळताना पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये 3 बॉल 3 षटकार, तिथे चांगला खेळ, 35 धावसंख्येचा खेळ त्याने केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये 2 बॉल वरती 2 षटकार त्याने ठोकले होते. वाह वाह जयेश वाह, काय षटकार ठोकला, समोर टाकला आणि त्याला सरळ काऊन दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्झिमम हिट. लगातारचा 3रा षटकार. जयेश लट सिक्सर नाही मारणार तर काय मारणार हे मात्र इकडे त्याने सांगून दिलं. लगातारच्या 3 बॉल वरती 3 षटकार ठोकलेत. आणखीन एक आला ना जयेश, तर रोहित कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून तुम्हाला 4000 रुपयाचं पारितोषिक नक्की मिळू शकतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. हसनैन बाद झाला म्हणून काय झालं, जयेश मैदानावरती आहे. जयेश लट बस नाम ही काफी आहे हे मात्र त्याने इकडे सांगितलं. एका बाजूला आपण पाहतोय सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत स्मरणिका नौखार हा संघ मैदानावरती खेळतोय. जसे 3 षटकार आले ना, इकडे गोरख दादांचा चेहरा थोडासा पडला म्हणावा लागेल, कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. म्हणजे प्रत्येक पुरस्कर्त्याला वाटतो ना की आपला महत्त्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यावरती धावा येणं गरजेच्या नाहीयेत, परंतु ते झालंय.
तीन षटकार आलेत. यावेळचा चेंडू हवेत मारलाय, एक सिंगल इकडे मात्र कंप्लीट होईल. स्ट्राइक रोटेट होते. जयेश पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती आलाय. जर या बॉलवरती जयेशला षटकार मारण्यापासून रोखलं राजेशने, तर मग राजेशला 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून देण्यात येईल. कारण 3 आलेत, चौथा आला तर 4 येऊ शकतात, म्हणजे 4000 रुपयाची ती इनामी राशी मिळू शकते जयेशला. त्यामुळे हा महत्वाचा बॉल आहे. राजेश मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, कॅच, मोस्ट विकेट पकडलाय झेल फलंदाज जयेश लटचा. संपलाय खेळ. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. जयेश लटचा खेळ इकडे मात्र संपुष्टात आला. फलंदाज क्रमांक 2 सुद्धा मैदानाच्या बाहेर परतला. ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर परतते. विकेट येत असताना थोडासा जल्लोष तिकडे राहिला, कारण त्यांना माहित आहे जयेशची विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये, आणि तो आता परतला. तर या विकेटसाठी बघा, जशी विकेट आली ना, गोरख शेठ तिकडे मात्र खुश झाले. त्यांनी लगेचच सांगितलं या विकेटसाठी माझ्याकडनं 500 रुपये. तर टोटल आपण पाहतोय 1500 रुपयाचं पारितोषिक राजेश पाटील यांना दिलं जाईल या विकेटसाठी. किशोर म्हणते माझ्यासाठी सुद्धा लावा, कदाचित मी सुद्धा डाय मारून झेल पकडू शकतो. 1000 जमा झालेत, आता 500 जमा होतात. टोटल 1500 रुपये माझ्याकडे जमा झालेत. सामना संपल्यानंतर राजेश ते कलेक्ट करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा डाव संपला. पहिल्या ओव्हरच्या डावामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावरती 20 होती. त्यानंतर एक आली पहिल्या बॉलवरती, 21 झाली, आणि त्यानंतर आता विकेट आली आहे. नवीन बॅटर किरण लट मैदानावरती. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय ऑन द राईज खेळला गेलेला स्ट्रोक सिंगल धाव देऊन चाललाय, आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 22 वरती धावफलक पोहोचतोय. 22 22 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. 3 संघ या स्पर्धेमध्ये जरूर क्वालिफाय झालेत. चौथा कोण असणार? चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी इथे मात्र आपण पाहतोय हशिकेश माळी यांनी हा झेल पकडला, आणि आणखीन एक बॅटर, याही बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. तर या विकेटसाठी सुद्धा राजेशला 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. गोरख शेठ कडवे यांच्या माध्यमातून ही पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला भेटते. आणि मागची जी आता जर विकेट आली याही बॉलवरती, तर रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक राजेशला दिलं जाईल. आतापर्यंत आपण पाहतोय 2000 रुपयाचा मानकरी राहिला राजेश. नवीन बॅटर आपण पाहतोय सत्यम कोळी मैदानावरती. सत्यम कोळी यांना मात्र मैदानावरती आणलं. 1 षटकार आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना 3 षटकार जयेशच्या बॅटमधून आले. त्यावेळेला ऋषीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, श्रीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो बाद झाला. आता सत्यम मैदानावरती लेफ्ट हँडर बॅटर आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव निघून चाललाय, डॉट निघून चाललाय. हे षटक अगदी कभी खुशी कभी गम. एका बाजूने विकेट येत आहेत, एका बाजूने सिंगल येत आहेत. 2 विकेट या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ संपला. स्कोरबोर्डवरती धावा आपण पाहतोय 22 आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर असं वाटलं धावसंख्या याही मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागतोय की काय नौकार संघाला, परंतु त्याच वेळेला राजेश पाटील नेहमीच तारणहारासारखा समोर आलाय. याही वेळेला डॉट बॉल फेकत असताना षटक संपलं, संपुष्टात आणलं या षटकाला, आणि 2 ओव्हरचा खेळ संपत असताना स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहिली तर 22 वरती सुद्धा पोहोचली. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, 22 धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. दोन धावा देत असताना 2 विकेट या षटकामध्ये आले, आणि एक महत्वाचं षटक राजेश पाटील यांनी जरूर फेकलं. तर तिसऱ्या षटकासाठी वेग ज्याच्याकडे आहे, टप्पा ज्याच्याकडे आहे, हशिकेश माळी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. लगातारचे 3 बॉल डॉट फेकले हशिकेशने,
तर रोहित दादा, रोहित कन्स्ट्रक्शनचे सर्व यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक हशिकेश माळी यांना दिलं जाईल. पहिलाच बॉल ऑन साइड वरती मारलाय. आता इथे सिंगल आली आहे. फिल्डर तिथे मात्र पडले, पायाने बॉल अडवला. रनआउटची संधी तिकडे मात्र होती, परंतु किरण लट रनिंग बिटवीन द विकेट अगदी चांगली आहे खेळाडूची. ते आपण जर पाहिलं तर 40 पलटली आहे, तरी सुद्धा चांगला खेळ किरण लटच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला भेटतो. चला टॉस साठी या सेमीफायनल क्रमांक 1 यंगस्टार आगरसुरे विरुद्ध मिळकत खार. या वेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलाय. सिंगल धाव भेटते. स्वर्गीय अमृता कंदा अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला यजमान संघ मिळकतकार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यंगस्टार आगरसुरे. टॉस साठी या सेमीफायनल क्रमांक 1. हशिकेश पुन्हा एकदा सज्ज होतो. या वेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत उडवला. फिल्डर सुमित भगत कॅच खाली पोहोचले होते, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इकडे मात्र ड्रॉप केला जातोय. या क्षणाला झेल सोडणं. रे मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 26 वरती सुद्धा पोहोचली आहे. 26. जयेशचा विचार केला तर त्याच्या व्यतिरिक्त असा कुठलाही बॅटर नाहीये ज्याने मोठे स्ट्रोक खेळलेत. यावेळी किरण प्रयत्न करतोय. फिल्डर डीप मध्ये ऋषिकेश तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू फेकतील तदवरती एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक खेळाडूंना आपण जरूर टोपण नावाने ओळखतो, जसं अक्षयला मोन्या, त्याच वेळेला अलिबागचा हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. तसं नवखार गावच्या ऋषिकेशचा विचार केला तर जिग्नेश पटेल, जिग्नेश या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. इथे आपण पाहतोय या षटकातील 5 बॉलचा खेळ संपलाय आणि शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती दिलाय तडाखा लावून, बॉलला फेकलंय मिड विकेटच्या डोक्यावरतून. मॅक्झिमम हिट षटकार. षटकाचा शेवट अगदी गोड केला यावेळी सत्यम कोळी यांनी षटकार लगावत असताना. 6 मिळाले आणि षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपत असताना ऑन दी बोर्ड 34 धावा धावफलकावरती लागल्या. 34 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुमित भगत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ त्याने केला होता. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचं षटक. पहिलाच बॉल पायावरती लागलाय, परंतु LB लेग बिफोर द विकेट बॅटर बाद नाही आहे स्पर्धेमध्ये, त्यामुळे बॅटर किरण बचावेल. मुंबईमध्ये तुम्ही गेलात तर अशा रीतीने आउट असतं, परंतु इकडे आपल्याकडे बॅटरला एक ॲडव्हान्टेज म्हणून आपण तो निर्णय रद्द करतो या फॉर्मॅटमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वागिलवाडा, युवा स्पोर्ट्स नांदगाव हा संघ सुद्धा दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटतो. सूरज पाटील, मनीष कुटले, मनीष फडके यांचा हा संघ. सूरजने इम्प्रेसिव्ह कामगिरी याही स्पर्धेमध्ये केली आहे. अलिबाग नेहमी सूरजला क्रिकेटसाठी अगदी चांगलं राहिलंय. या वेळचा बॉल निर्धाव निघून चाललाय. डॉट बॉल. डॉट चेंडू पुन्हा एकदा सुमितने फेकला. या षटकातील 2 बॉलचा खेळ आपण पाहतोय संपतोय. याही वेळेला सत्यमच्या विरुद्धात अतिसुंदरम गोलंदाजी करत असताना सुमित भगत. हा बॉल जर निर्धाव फेकला सुमित भगत यांनी तर नेहमीच सुमित भगतचे चाहते म्हणजेच गोरख शेटकडवे यांना आपण पाहतो
आणि त्यांच्या माध्यमातून सुमितला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर हा बॉल त्यांनी निर्धाव फेकला तर. परंतु नाहीये, सिंगल धाव येईल या बॉलवरती आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय इथे 1 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती होतील. एक लेग बायची सिंगल जरूर आली होती पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर 2 बॉल डॉट, त्यानंतर सिंगल. अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. किरण स्ट्राइक एंडवरती. या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चाललाय. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती होतील. या संघातील खेळाडूने आज 8 चेंडूंवरती 8 षटकार सुद्धा ठोकले होते, किंबहुना 7 चेंडूंवरती 7 षटकार. हा चेंडू जर निर्धाव आला तर गोरखजी कडवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक सुमित भगतला दिलं जाईल. येईल का निर्धाव बॉल, टाकला जाईल का निर्धाव बॉल, आता हे पाहणं गरजेचं आहे. आखू टप्पाचा बॉल, परंतु बक्षीस पुन्हा एकदा हुकलंय. आणि आता या बॉल वरती आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय जाईल सरळ घोषित क्षेत्रात. 3 मिळतील या चेंडूवरती आणि 3च्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा होतील त्या म्हणजे 40 जिंकण्यासाठी 41चं लक्ष्य आहे. 41 धावा बनवल्या जातील का? 24 बॉल मध्ये अक्षय बनवेल, सुमित खेळेल, कोण खेळेल हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. तत्पूर्वी आपण टॉस करूया. या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल, एका बाजूला जय हनुमान मिळकतकार तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार आगरसुरे. तर जिंकण्यासाठी 41 बनवायच्यात. पहिलं सत्र इकडे संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आता टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. एका बाजूला यंग स्टार आगरसुरे, दुसऱ्या बाजूला मिळकतकार. टॉस झाला आणि जयहनुमान मिळकतकार संघाने टॉस जिंकलाय. यजमान संघ टॉस जिंकतोय. तर आता दुसरं सत्र आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी सलामीवीरांची जोडी मैदानावरती येते. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. खास करून अक्षयसाठी पारितोषिक लगावलं गेलंय. अक्षय जर स्ट्राइक एंडवरती आला, त्याने 6 चेंडूंवरती 6 षटकार ठोकले तर तब्बल 2000 नव्हे, 6000 नव्हे, 10000 नव्हे तर टोटल 12000 रुपयाचं पारितोषिक अक्षय पाटील मोन्याला दिलं जाईल. रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 6 चेंडूंवरती जर 6 षटकार अक्षयने ठोकले तर आता काय घडेल, काय बिघडेल हे नक्की आपल्याला पाहायला भेटेल. आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये या 41 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय या पुढील मॅचची कहाणी इम्रान बुखारी भाईजान यांच्या जुबानी. ओव्हर टू यू भाईजान. धन्यवाद। तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। आई फाउंडेशन जयहनुमान मिलखतकार आयोजित कैलाशवासी अमृता अरविंद ठोमरे स्मृति चषक 2026 सीजन 4 रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा सम्मानीय आदरणीय रोहित दादा, इनके तरफ से अगर सुमित भगत और अक्षय पाटिल मोनिया लगातार की 6 गेंदों पर 6 छक्के लगाते तो उनके लिए 12,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। वो कारनामा पिछले मैच में अगर देखा जाए तो 7 गेंदों पे 7 छक्के लगाए थे हसनैन हनीफ कुरैशी ने। पर फिर से एक बार क्या इस प्रतियोगिता में अलीबाग का बाहुबली सुमित भगत इस मैदान पर 6 गेंदों पर 6 छक्के लगाकर सम्मानीय रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित दादा, इनके तरफ से 12,000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करेंगे। क्योंकि यहाँ पर ये क्वालिफाई का मैच है,
यहाँ पर 24 गेंदों में 41 रन बनाने हैं और क्या उस टारगेट को चेस किया जाएगा, डिपेंड किया जाएगा। यहाँ पर बेस्ट वर्सेस बेस्ट, एक तरफ है अलीबाग का बाहुबली सुमित भगत और गेंदबाजी के लिए आते हुए थलगांव का 2 बाइकर मैन प्राप्त करने वाला जयेश जगदीश लट। गेम इज ऑन। जयेश के ऊपर विश्वास दिखलाया है। जयेश की पहली गेंद और पहली गेंद के ऊपर आसमानी टोला, यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। पहली गेंद पर आसमानी टोला लगाते हुए अलीबाग का बाहुबली बरसता हुआ छक्के के साथ शुरुआत की है। अभी भी अगर 5 गेंदों में 5 छक्के आता है तो रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित दादा इनके तरफ से 12,000 रुपए का कैश प्राइज होगा। ये और सम्मानीय गोरक्षित कड़वे साहब इनके तरफ से भी ये छक्के के लिए 500 रुपए आया है। शुरुआत हुई है, एटीएम पेटीएम कैश गूगल पे यहां पर सबके पास जमा होता हुआ शुरुआत है। अच्छी शुरुआत की है बैटर बाहुबली। फिर से एक बार लगातार की 2 गेंदों पर यह छक्का नहीं तो यह अट्टा है और फिर से एक बार 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए गोरख शेठ कड़वे साहब इनके तरफ से 500 रुपए और रोहित शेठ कंस्ट्रक्शन के तरफ से 4 गेंदों में अगर 4 छक्के लगाते हैं तो 12,000 रुपए का कैश प्राइज जरूर। दोनों बल्लेबाजों के लिए अपॉर्चुनिटी है, 2 छक्के लगाए बराबर बल्लेबाजी करते हुए यहां पर बैटर सुमित भगत, चेंडू नहीं भगत, पर आज उन्होंने गेंद को देखकर साबित किया है छक्के के साथ। तीसरी गेंद कवर पॉइंट की दिशा में, स्वीपर में फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग पृथ्वी के द्वारा। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 13 रन पर रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा इनका मैं आभार व्यक्त करूंगा जिन्होंने मोटिवेट करने के लिए खिलाड़ियों के लिए यहां पर कैश प्राइज लगाया है। अक्षय पाटिल मोनिया, अलीबाग का हार्दिक पांड्या 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो रोहित दादा, रोहित कंस्ट्रक्शन के मालिक इनके तरफ से 3,000 रुपए पर यहां पर 2 गेंदों पे अगर 2 लगाते हैं तो सुमित भगत के लिए भी 2,000 रुपए कैश प्राइज यहां पर प्राप्त करना है और कोशिश कर रहे हैं। पर बल्लेबाजी करने वाली टीम अगर रोहित से देखा जाए ना तो वो अपने टीम के लिए फोकस कर रहे हैं, उनके लिए कैश प्राइज मायने नहीं रख रहा है क्योंकि अक्षय पाटिल मोनिया, अलीबाग का हार्दिक पांड्या शानदार बल्लेबाजी करते हुए इस मैदान पर हमें नजर आ रहे। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 14 रन। इस बार फिर से एक बार फ्लिक किया है, डीप स्क्वायर लेग सी बारे का पार, आली रे आली आता तुझी बारी आली। गेंद सीमा पार गोरख शेठ कड़वे साहब के तरफ से सुमित भगत के लिए 500 की हरियाली। पहले ऐसा कहा जाता था, ग्राम पंचायत में अनाउंसमेंट होता था, नारूचा रोगी कल हुआ 500 रुपए कम हुआ, पर अभी मैदान पर एक छक्का लगाओ 500 रुपए कमाओ। यहां पर मोटिवेट करने के लिए सभी मान्यवर रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित दादा है, गोरख शेठ कड़वे है और यहां पर इनामी राशि प्राप्त करने के लिए छक्का आया। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 20 रन। 41 रनों का जो टारगेट सेट किया, 21 रनों की जरूरत है। एक शानदार मैच जयेश लट के ऊपर अटैक करते हुए सुमित भगत, शॉट गेंद और फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सी मारेगा के बार और रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित दादा इनके तरफ से 2,000 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा होता हुआ। बैटर सुमित भगत, चेंडू नहीं भगत, पर गेंद को ना देखते हुए यहां पर कैश को देखते हुए नजर आया है। 500 रुपए गोरख शेठ कड़वे साहब इनके तरफ से और 2,000 रुपए रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित दादा इनके तरफ से। स्कोर जा पहुंचे 26। जीतने के लिए 18 गेंदे 15 रनों की जरूरत है। स्मरणिका नौखार साई भगत खुश है क्योंकि आज उनके सुमित भगत बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा कहा जाएगा, पेपर आया था, अभ्यास किया था अक्षय पाटिल का और पेपर आया सुमित भगत का। कमाल की बल्लेबाजी की है, 26 रन। गेंदबाजी के लिए हसनैन हनीफ कुरैशी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर अक्षय पाटिल मोनिया 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो 3,000 रुपए रोहित कंस्ट्रक्शन। एक आया है रोहित दादा, 2 गेंदों पे अगर 2 छक्के लगाते हैं तो 3,000 रुपए अक्षय पाटिल मोनिया के लिए 500 रुपए गोरख शेठ कड़वे इनके तरफ से जमा होते हुए
बख्शिशों की खैरात, एक छक्का 500 रुपए, 3 छक्के 3000 रुपए। यहाँ पर स्कोर जा पहुंचा 32 रन। जीतने के लिए मात्र अभी भी 9 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर छक्का अक्षय पाटिल मोनिया आज इस मैदान पर इस बार कवर के ऊपर से खेल दिया है थर्ड मैन की दिशा में। वहां पर फील्डर पर आउटफील्ड थोड़ी सी खराब पर डिक्लेयर एरिया पे 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 33 रन। 8 रनों की आवश्यकता है रोहित दादा पर अभी भी फिर से एक बार अक्षय पाटिल मोनिया सेकंड पर बल्लेबाज है। अक्षय पाटिल को डाली विकेट, बैक टू द बॉलर हसनैन अली पूरी गेंद को कैरी करने की कोशिश। मिड ऑफ में फील्डर है सत्यम कोहली, गेंद को रोकेंगे, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन। 7 रनों की जरूरत है। सुमित भगत अलीबाग का बाहुबली पर इस बार देखिए आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। एक गेंद पर अगर छक्का लगाते तो सम्मानीय आदरणीय रोहित दादा कंस्ट्रक्शन के मालक रोहित दादा इनके तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज। फिर से एक बार सुमित भगत बाहुबली। जी हाँ, मैं हूं खलनायक। सुमित भगत 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए और गोरख शेठ कड़वे साहब इनके तरफ से 500 रुपए, ईच छक्के के लिए 1500 रुपए और मैच जीतते हुए क्वालिफाई होते हुए सरपंच सविता गोरख कड़वे मैडम पुरस्कृत स्मरणिका नौकार अंतिम 4 में प्रवेश करते हुए कांग्रेचुलेशन। और प्लेयर ऑफ द मैच सुमित भगत जिन्होंने इस मैच में कमाल की बल्लेबाजी की, 5 करारे छक्के लगाए और इस मैच में वन मैन आर्मी यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आए। कांग्रेचुलेशन सुमित भगत, हार्ड लक। कुमार राजवीर यश मापगांवकर पुरस्कृत श्री सागरी गणेश थर्ड टीम